नमस्कार. मी प्रशांत देसाई, सुमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड प्रतिनिधी, नांदेड जिल्हा. आज आपण नंदगाव या ठिकाणी आलेलो आहे, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. तर आपल्यासोबत आज शेतकरी बंधू आहेत, तर त्यांचा परिचय घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. हनुमंत मारुती मारफळे, गाव नंदगाव, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर 8007 1963 82. बर. गेले 15 दिवसाखाली आपण तुमच्या ह्या ओळीवर विद्युत आणि ओरमीचा स्प्रे घेतला होता, बरोबर आहे. 7 ml ओरमी आणि 30 मिली 7 मिली विद्युत आणि 30 मिली ओरमी. आणि त्या पलीकडल्या ओळीमध्ये आपण स्प्रे घेतला नव्हता. तर ज्या ओळीमध्ये फवारलेला आहे तर त्या ठिकाणी काय फरक वाटतो आणि न फवारलेल्या ठिकाणी काय? चांगलं वाटलं आहे. बरं, चांगल्यामध्ये काय म्हणजे फरक सांगा बरं. फुट्या फुटलेला, फुटवा जास्त फुटला. बर, जिथं फवारलंय तिथं फुल तुम्हाला आता दिसतंय आणि जिकडे न फवारलंय तिकडं फुल नाही. बर, आता यामध्ये जर दुसरा जर ही बघितलं तर या ठिकाणी पण तुम्हाला दिसतंय की फुल तुम्हाला निघालेला आहे. आता फुटवा जर या एका झाडाचा किंवा एका फांदीचा जर मोजला तर आपल्याला या ठिकाणी दिसेल की आपण फुटवा मोजून दाखवू शकतो. आता या इकडं फुटवा मोजतो मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता ह्या 11 फांद्याला आता ही फांदी घेतली तर ह्याला बी आणखी फुटवा आहे का नाही? ह्याला एकाला किती? 1 2 3 4 5 6 7 8. त्याला 7 8 म्हणजे 11 फांद्याला प्रत्येकाला 7 8 फुटवा आणखी आहे. तर आपण आता त्या न फवारलेला आणि अशी ही एकच फांदी आहे, तिथे बघू शकता. एकच आहे. आता या ठिकाणी अशा आणखी 4 फांद्या आहेत, दुसऱ्या 4 फांद्या. म्हणजे एका फांदीला आता एवढा फुटवा आहे. तर पूर्ण झाडाला फुटवा जवळपास 50 ते 60 फुटवे आहेत. आता तिकडे आपण जाऊया, त्या ठिकाणी आपण न फवारलेली ओळ दाखवतो तुम्हाला. आता आपण ओळीमध्ये पण फवारले नाही, त्यातलं कोणतंही घेतलं तर फुटवा आपण तुम्हाला दाखवून देऊ शकतो. तर हे झाड घ्या. आता एक झाड बघा, ह्या झाडाचा आपण फुटवा मजला 1 2 3 5 6 7 8 9 10 आणि 11 12 13 14 आणि ह्याला सब फुटवा आहे. 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 27 28 29 30 32 फुटे त्याला. पुण्याला फुल नाही. पण या ठिकाणी ह्याला तुम्ही बघू शकता 2 काढायचा आहे आणि एक सुद्धा फुल लागले नाही आणि मोग्याची सुरुवात नाही, बरोबर. हे तुम्हाला मोगा काय नाही आणि एक टक्के मोगा आहे फुल बरोबर आहे. तुम्ही समाधानी औषधाची? चांगला आहे. चांगला बाकी करायचं फवार म्हणून चालतं. धन्यवाद.